नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता महिलांना वर्षाला 18,000 रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे. आता कोणत्या महिलांना या योजनेअंतर्गत फायदा मिळणार आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारमार्फत राबवण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील माता भगिनी आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या आरोग्य आणि पोषणाची हमी घेणार आहेत आणि राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील महिला मुलींना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच रोजगार निर्मितीस चालना देणे, महिलांचे आर्थिक, सामाजिक आणि पुनर्वसन करणे, राज्यातील महिलांना मुलींना सशक्तीकरणाला चालना देणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत या ठिकाणी सुधारणा करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलांना तिच्या स्वतःच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये थेट या ठिकाणी 1,500 रुपये महिन्याला दिलं जाणार आहे. त्याचबरोबर केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे 1,500 रुपयापेक्षा कमी लाभ घेत असेल तर या फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे. याचाच अर्थ त्या महिलेला वर्षाला 18,000 रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे. या योजनेचा लाभ राज्यातील अधिकाधिक महिलांना घेता यावा या दृष्टीने आपल्या राज्य शासनाने या ठिकाणी अटी शिथिल केली आहेत. योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. योजनेअंतर्गत आता 21 ते 65 वयोगटातील विवाहित महिला असतील, विधवा महिला असतील, घटस्फोटित, परितत्व आणि निराधार महिलांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. त्याचबरोबर कुटुंबातील एका अविवाहित महिलेला सुद्धा 1,500 रुपये महिन्याला दिलं जाणार आहे. यामुळे राज्यातील अनेक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे. जिथे अशक्य आहे तिथे ऑफलाईन अंगणवाडी सेविका सेतू सुविधा केंद्र अर्ज जमा करता येईल आणि घराच्या घरी मोबाईलवरून सुद्धा नारी शक्ती दूत ॲपवरून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. आता या योजनेसाठी लाभार्थी पात्रता काय असेल? 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. लाभार्थी महिला महाराष्ट्राच्या रहिवासी असणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील रहिवासी जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडे स्वतःचा बँक खाता असणे गरजेचे आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पिवळ्या आणि केसरी राशन कार्ड धारक असाल तर तुम्हाला उत्पन्न दाखला सुद्धा देण्याची गरज नाही. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परितत्व, निराधार कुटुंबातील एक अविवाहित महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आदिवासी प्रमाणपत्र नसल्यास 15 वर्षापूर्वीचे जुने राशन कार्ड सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. मतदान कार्ड सुद्धा देऊ शकता. शाळा सोडण्याचा प्रमाणपत्र, जन्मांचा दाखला यापैकी कोणतेही कागदपत्रे या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास पतीचा जन्म दाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवासी प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रामध्ये बघितलं की या योजनेचा लाभांसाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थी महिलेचं आधार कार्ड, महिलांकडे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मांचा दाखला, सक्षम अधिकारी दिलेला आणि कुटुंबाचा प्रमाणपत्र, जे उत्पन्नाचा दाखला ते नसेल तर तुम्ही राशन कार्ड सुद्धा देऊ शकता. बँक खात्यांचं पहिल्या पानांचे झेरॉक्स, पासपोर्ट साईजचा फोटो, राशन कार्ड, या योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्यासाठीचे जे हमीपत्र ते तुम्हाला त्या ठिकाणी द्यावयाचं आहे. आता अर्ज कसा करायचा, कोठे करायचा ते बघून घेऊया. अर्ज तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता. जर ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत, वार्ड सेतू सुविधा केंद्र येथे या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आहे. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी ऑनलाईन प्रस्तावित केलेल्या लाभार्थी महिलांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करता येईल. अर्ज करण्याची प्रक्रिया विनामूल्य आहे. म्हणजे तुमच्याकडून कोणी जर पैसे घेत असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई जी आहे महाराष्ट्र सरकारमार्फत करण्यात येईल. अर्जदार महिलेने स्वतः अर्ज भरताना उपस्थित राहणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यांचा थेट फोटो या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि KYC करता सुद्धा येणार आहे. महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटकासोबत सर्व प्रवर्गातील महिलांना राज्य शासना
शासन पाठीशी उभे आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात असून महिलांना आर्थिक आधार या ठिकाणी देण्यात येत आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर महाराष्ट्र शासनामार्फत जे आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत वर्षाला 18,000 रुपये दिलं जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची तारीख 31 ऑगस्ट 2024 ठेवण्यात आलेली आहे. या तारखेदरम्यान तुम्ही ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज करू शकता. 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. महिन्याला 1,500 रुपये या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता. अपडेट कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. धन्यवाद.